ही धडाडीची तरुणी आहे निशा। पुण्यात 22 ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला वेगवेगळ्या भागांमधून मोठ्या संख्येने तरुणी आणि त्यांचे पालक उपस्थित होते। समान संधी, स्वातंत्र्य आणि महिलांच्या हक्कांपासून ते शिक्षण आणि रोजगारापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर या तरुणींनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली। समाजात आणि व्यवस्थेत आवश्यक असलेल्या बदलांवर चर्चा होणं गरजेचं असल्याचा सूरही यावेळी उमटला। याच कार्यक्रमात एक आदिवासी तरुणी निशा थेट स्टेजवर आली आणि तिनं राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांचा पाढाच वाचला। निशा म्हणाली, मांजरे येथे आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे, त्यासाठी आम्ही मंत्रालयात गेलो तेव्हा आदिवासी विकास मंत्री म्हणाले, सॉरी, मी याच्यावर काहीच करू शकत नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे। यावर निशानं मंत्र्यांनाच ठणकावून सांगितलं, तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बसला असाल तर तुम्ही जर आमचा विकास करू शकत नसाल तर तुम्हाला तिथे बसण्याचा अधिकार नाही। मैं आपको मराठी में समझाऊंगी ताकि मेरी बात है वो अकेली निशा की नहीं है, वो सब ट्राइबल स्टूडेंट की है, पूरे देश की है, पूरे महाराष्ट्र की है। इसलिए मैं आपको मराठी में बात करके बताऊंगी। जो आम्ही जे उपोषणासाठी बसलेलो आहोत, आमचे भाऊ आणि त्याच्यामध्ये आमच्या 2 बहिणी देखील बसलेल्या आहेत आणि त्यातलीच एका बहिणीची तब्येत खूप नाजूक झाली, तिला आज हॉस्पिटलमध्ये नेलंय। आणि हे सगळं असताना देखील जेव्हा आमचे प्रतिनिधी मंत्रालयामध्ये गेले तर तेव्हा आमचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत ते काय बोलले असतील तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अंगावर काटा येईल। ते म्हणतात, सॉरी, मी याच्यावर काही करू शकत नाही, हे सीएमच्या हातात आहे। मग तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तिथं बसलेत तर तुम्ही जर तिथं आमच्या विकासासाठी बसलेत आणि तुम्ही जर आमचा विकास साधू शकत नाही तर तुमचा तिथं बसण्याचा अधिकार नाही, हे मी आज ठणकावून सांगते। निशाचं म्हणणं ऐकल्यानंतर राहुल गांधींनी तिला विचारलं, आंदोलनस्थळी मुख्यमंत्र्यांना का बोलवत नाही? मी तिथे येतो, त्यामुळे दबाव वाढेल। आंदोलनस्थळी मला बोलवा, मी येईन। मुझे आप वहाँ इनवाइट क्यों नहीं कर देते? हमने मुझे वहाँ बुला लो, यस, मैं भी आ जाऊंगा, बैठ जाऊंगा आपके साथ। आम्हाला आवडेल तुम्ही तिथं आलेले आणि ठीक आहे, मैं थोड़ा दबाव और एक साथ डाल देंगे। आणि आता राहुल गांधींनी आपला शब्द पाळलाय। राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। या पत्रातून राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ सोडवून त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याची थेट मागणी केली आहे। ते पत्रात म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी 10 दिवसांहून अधिक काळापासून उपोषण करत आहेत। पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थिनींना सांगितलं की वसतिगृहात वास्तव्यासाठी 30 वर्षांची वयोमर्यादा घालण्यात आलेली आहे। अपमानास्पद नियम लागू आहेत। मुलींसाठी प्रेग्नन्सी टेस्ट सारख्या अमानवी गोष्टी लागू आहेत। दुर्गम भागातून आलेले विद्यार्थी भीक मागत नाहीयेत, ते त्यांचा अधिकार मागत आहेत। तुम्ही त्यांना व्यक्तिगतरित्या भेटून त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाल अशी अपेक्षा आहे। म्हणजेच कार्यक्रमात निशानं मांडलेला आवाज आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाय। राहुल गांधी आपल्या शब्दाला जागलेत। आता आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।